वेळ प्रत्येक गोष्ट शिकवते, पण प्रत्येक गोष्ट शिकायला वेळ हा लागतोच. तर नमस्कार मैत्रिणींनो. आपण स्वयंपाक लहानपणीपासून आईला किंवा मावशीला, काकूंना असं आपल्या शेजाऱ्यांना प्रत्येकाला स्वयंपाक करताना बघतो. बरं, प्रत्येकाची स्वयंपाक करण्याची पद्धत ही अगदी वेगळी असते. पण आपण निरीक्षण मात्र फार करत असतो, की कोणची भाजी कशी लागते, याची चव काय, यात काय टाकलं असेल. बरं, ती आपण लगेच करून बघतो का? तर नाही. आपण हळूहळू ती करायलासुद्धा शिकतो. पण आता हे मी वांगे घेतले होते. हे मी 4 दिवस फ्रीजमध्ये तसेच ठेवले. कारण की वांग्यांचा नंबरच येत नव्हता. दुसऱ्याच भाज्या पुढे यायच्यात आणि मग मी ती पिशवी काढायची आणि तीच भाजी करायची. पण आज मला वांग्याची भाजी करायची होती. तर माझ्या एक लक्षात आलं, की मी मागच्या वेळेस जेव्हा फ्रीजमधली वांग्याची भाजी केली होती, तर ती पटकन शिजत नव्हती. ती शिजायलासुद्धा खूप वेळ लागला आणि त्याला चवसुद्धा एवढी छान आली नव्हती. बरं, तेच जर ताजे वांगे वापरले, तर त्याची चव अगदी अप्रतिम अशी लागते. तर आज मी ही भाजी म्हटलं कुकरमध्ये करू, एका शिट्टीत वाफ काढून घेऊ आणि भाजीची चव बघू. तर तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, यासाठी मी फक्त लसूण अद्रक न टाकता फक्त लसूण आणि जिरं कुटून घेतलं. शेंगदाण्याचं तेल घेतलं, ते छान कडकडीत गरम करून घेतलं. थोडीशी मोहरी, लसूण अद्रकची पेस्ट, लाल तिखट आणि गरम मसाला टाकला, धने जिरे पूड टाकली आणि वांगे आणि बटाटे त्यात टाकून घेतले. थोडंसं गरम पाणी टाकलं आणि एक शिट्टी करून घेतली. थोडीशी कसुरी मेथी टाकली आणि तुम्हीच बघू शकता आपली भाजी दिसायला तर इतकी अप्रतिम झाली होती. बरं, ही चवीलासुद्धा तेवढीच छान झाली होती. तर विदर्भात तर ही भाजी फार प्रसिद्ध आहे. तुम्ही ही भाजी कशी करता आणि तुम्हाला ही आलू वांग्याची भाजी आवडते का? किंवा ही रेसिपी आवडली का? हे कमेंट करून नक्की कळवा. आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर आपल्या रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशी भाजी भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत कशाही सोबत छान लागते. तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका की भाजी कशी वाटली तर. व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.